रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला किंवा मुलांच्या शाळेच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. नमस्कार, मी अयोध्या आणि आज आपण बघणार आहोत असे नाश्त्याचे 4 प्रकार जे अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट होतात. विशेष म्हणजे हे पदार्थ आपल्या घरातल्याच उपलब्ध साहित्यात बनवता येतात. खूप कमी वेळात तयार होतात, चवीला एवढे छान होतात की सर्वच अगदी आवडीने खातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नाश्त्याचा पहिला प्रकार ज्वारीच्या पिठाचा सेट डोसा. त्यासाठी मिक्सर जारमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचं. आता सारख्या वाटीने अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी दही घ्यायचं. दही थोडंसं कमी आंबटच घ्यायचं. दही घालून झालं की यात चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवताना लागेल तसं पाणी यात घालायचं. तर बघा, आता इथे मस्त असं बॅटर आपलं तयार झालंय. याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता, अशीच ठेवायची. तर पाणी घालताना आपल्याला जपून थोडं थोडंच पाणी घालायचंय, खूप जास्त एकदाच पाणी घालायचं नाही. हे बॅटर आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचंय. अगदी डोशासाठी आपण बॅटर बनवतो सेम तसंच हे बॅटर झालंय. आता शेवटी अगदी थोडंसं 2 चमचे पाणी मिक्सर जारमध्ये घालून विसळून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करायचं. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट बॅटर चांगलं मुरू द्यायचं. तोपर्यंत यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये फुटाण्याची डाळ, भरपूर कोथिंबीर किंवा पुदिना, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर, दही किंवा दह्याऐवजी लिंबाचा रस, 2 हिरव्या मिरच्या आणि पाणी घातलं. आता मिक्सरला एकदम बारीक अशी याची चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर बघा, चटणी इथे आपली वाटून झाली. मस्त असा हिरवा कलर चटणीला आलाय. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढली. या चटणीवर तुम्ही तडका द्या किंवा अशी पण खायला छान लागते. हिरवी चटणी आपली तयार झाली. थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. आता 15 मिनिट झाले. 15 मिनिटांनंतर बॅटर आपलं छान असं मुरलंय. आता यात आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर पाव चमचा सोडा इथे मी घातलाय. सोडा घातल्यानंतर ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि एकसारखं हलवत एकजीव करायचं. याला छान मिक्स करून घ्यायचं. तर बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी कशी ओळखायची? बॅटरचा चमचा उलटा करायचा आणि अशी रेष मारायची, म्हणजे समजायचं बॅटर एकदम बरोबर झालंय. आता गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम झाला की याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचंय. नंतर टिश्यू पेपरने किंवा कपड्याने याला पुसून घ्यायचं. यामुळे डोसे छान होतात आणि अजिबात चिकटत नाही. तवा सेट झाल्यावर 2 ते 3 पळी तयार डोशाचं बॅटर गरम तव्यावर घालायचंय. तर हे बॅटर एकदम हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचंय. खूप पातळ बॅटर पसरवायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची. डोशाला मस्त अशी जाळी पडायला लागली. संपूर्ण डोशाला छान जाळी पडली. डोसा वरच्या बाजूने कोरडा झाला की याला पलटवून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने हलकंसं भाजून घ्यायचं. मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर डोस्याला आला आहे. मस्त हा डोसा दोनही बाजूंनी छान भाजला गेलाय. आता याला लगेचच आपल्याला काढून घ्यायचंय. तर अशाच प्रकारे संपूर्ण बॅटरचे डोसे आपल्याला बनवून घ्यायचे. तर बघा, इथे कुठलाही तामझाम न करता झटपट कमी वेळात हा जाळीदार डोसा तयार होतो. विशेष म्हणजे हा टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण, आणि घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये हा तयार होतो. सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता किंवा शाळेच्या टिफिनसाठी एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे. नक्की हा डोसा ट्राय करा. खायला तर इतका छान लागतो. हिरव्या चटणीसोबत तर हा डोसा एकदम भन्नाट भारी लागतो. चटणीची रेसिपी पण खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होते. तर नक्की चटणीची रेसिपी ट्राय करा. दुसरा नाश्त्याचा प्रकार आहे झटपट होणारा रवा मेदूवडा. त्यासाठी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली. यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं. पाणी घातलं की यात 1 चमचा चिली फ्लेक्स घातले. याऐवजी हिरवी मिरची पण घालू शकता. नंतर बारीक चिरलेला कढीपत्ता, कापलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं. व्यवस्थित एकदा हे सर्व पाण्यात मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव होतं. आता या पाण्याला चांगली खळखळून उकळी काढायची. पाणी उकळलं की ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी रवा मध्ये घालायचा. रवा घातल्यानंतर लगेच याला मिक्स करून घ्यायचंय. रव्याच्या यामध्ये अजिबात गाठी व्हायला नको. एकसारखा हा रवा हलवायचा आणि चमच्याने अशा प्रकारे यातल्या गाठी मोडत राहायच्या. थोड्याच वेळात बघा, मिश्रण आपलं चांगलं घट्ट झालंय. छान आता कढईमध्ये एका ठिकाणी याला सेट करायचं. छान याला सेट करून झालं की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी लो गॅसवर वाफ काढायची. 5 मिनिटांनंतर मस्त अशी वाफ भरली. रवा छान शिजला गेलाय.
परत एकदा याला हलवून मिक्स करून घ्यायचंय। घट्ट असा गोळा इथे तयार झाला। एका प्लेटला आता तेल लावून घ्यायचं आणि हे रव्याचं मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तेल लावून घेतल्यामुळे मिश्रण प्लेटला चिकटणार नाही। पूर्णपणे याला आता थंड होऊ द्यायचं। मिश्रण आता चांगलं थंड झालं, याला हाताने मळून घ्यायचंय। हवं तर हाताला पण थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे मिश्रण चिकटणार नाही। घट्ट असा गोळा याचा आपल्याला मळून घ्यायचा आहे। मेदूवड्यांसाठीचं पीठ आपलं तयार झालं। यातला आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। हातांवर अशा प्रकारे याला गोलाकार फिरवायचंय। गोल आकार आला की नंतर हलक्या हाताने दाबत चपटा करायचा। आता याला मध्यभागी होल करायचं आणि मेदूवड्याचा आकार द्यायचा। अशाच प्रकारे सर्वच पिठाचे छोटे छोटे मेदूवडे तयार करायचे। वड्यांचा आकार आवडीनुसार छोटा किंवा मोठा ठेवा। हे वडे आता तळून घ्यायचे। त्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम व्हायला ठेवलंय। तेल आपल्याला चांगलं मध्यम गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालं की एक एक करत बसतील तेवढे मेदूवडे तळण्यासाठी घालायचे। जरा वेळ यांना तेलात सेट होऊ द्यायचंय। नंतर सेट झाल्यावर उलटपलट करत लालसर रंगावर यांना तळून घ्यायचंय। वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। खूप कमी गॅसवर आपल्याला हे वडे तळायचे नाही। तर बघा इथे मस्त असा लालसर रंग आपल्या वड्यांना आलाय। याला तेलातून बाहेर काढून घेऊया। तर तयार आहे मंडळी अगदी झटपट होणारे रवा मेदूवडे। याला बनवायला खूप कमी वेळ लागतो। रेसिपी पण खूप सोपी आहे। मुलांना शाळेच्या डब्यात पण तुम्ही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। मुलांना तर हे मेदूवडे अगदी खूप आवडतील। एकदम मस्त असे कुरकुरीत हे मेदूवडे तयार होतात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। नाश्ता प्रकार 3 झटपट होणारा बेसन रवा चिला। हा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलं। आता सारख्याच वाटीने पुढे अर्धी वाटी रवा घेतला। नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली। आता कापलेला टोमॅटो पण घातला। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता बारीक चिरलेली यानंतर कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। मी यात कापलेला पालक घातलाय। तुमच्या आवडीच्या अजून कुठल्या भाज्या यात तुम्ही घालू शकता। आता चवीनुसार मीठ घालायचंय। नंतर आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला। थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर घातली। पहिल्यांदा हे सर्व कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे यातल्या सर्व भाज्या, मसाले, मीठ यामध्ये एकजीव होईल। मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरची यात नाही घातली तरीही चालेल। बघा छान हे मिक्स झालंय। आता थोडं थोडं पाणी यात घालायचं आणि मिक्स करायचं। यात अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही। भाज्या घातल्यामुळे हा चिला एकदम टेस्टी हेल्दी होतो। डोश्यासाठी जसं आपण बॅटर बनवतो तसंच बॅटर बनवून घ्यायचं। तर बघा बेसन रवा चिल्लासाठीचं बॅटर तयार झालं। आता गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला। तेलाने याला ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे चिला तव्याला चिकटणार नाही। आता गरम तव्यावर 2 पळी तयार बॅटर घालायचंय। हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचंय। थोडंसं याला जाडसरच ठेवायचं, खूप जास्त पातळ पसरवायचं नाही। मस्त असं हे चिलाचं बॅटर तव्यावर सेट करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। नंतर यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट वाफ काढायची, म्हणजे भाज्या छान शिजतात। 5 मिनिटानंतर बघा मस्त अशी वाफ भरली। बेसन चिला वरच्या बाजूने कोरडा झाला। भाज्या पण शिजल्या। वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं। याला आता पलटवून घ्यायचंय। तर खालच्या बाजूने मस्त असा हा चिला भाजला गेलाय। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम आहे। गोल्डन रंगावर हा चिला भाजलाय। खालच्या बाजूने पण याला लो गॅसवर भाजून घ्यायचं। दोनही बाजूने अगदी खरपूस हा चिला भाजून घ्यायचा। हा बेसन रवा चिला अगदी 5 मिनिटात तयार होतो। ना याला वाटणाची गरज आहे ना बॅटर मुरत ठेवण्याची। एकदम इन्स्टंट तयार होतो। साहित्य पण अगदी आपल्या घरात उपलब्ध असते। नाश्ता किंवा शाळेच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। नाश्ता प्रकार 4 खमंग खुसखुशीत थालीपीठ। त्यासाठी एका प्लेटमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि सारख्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलं। आता अर्धी वाटी यात तांदळाचं पीठ घ्यायचं। हे सर्व पीठं घरामध्ये आपल्या रोज उपलब्ध असतात। नंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता चिरलेला पालक घातला। यात अजून तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा यात घालायचा। नंतर चवीपुरतं मीठ यात घातलं। आता सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, जास्त तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर पण घालू शकता। नंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घातला। पहिल्यांदा हे सर्व पिठात कोरडंच मिक्स करायचं। छान व्यवस्थित
व्यवस्थित एकजीव करायचं। सर्व प्रकारचे पिठं असल्यामुळे हे थालीपीठ खायला खमंग लागतं आणि अगदी पौष्टिक होतं। कधी थालीपीठ भाजणी घरात नसेल तर असे थालीपीठ नाश्ता किंवा डब्यासाठी बनवू शकता। आता जसं लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। एकदाच खूप पाणी घालायचं नाही, हे पीठ लगेचच पातळ होऊ शकतं। मध्यम घट्टसर थालीपीठचं पीठ आपण भिजवून घेतलं। हे पीठ भिजत ठेवण्याची गरज नाही, लगेच याचे थालीपीठ बनवून घ्यायचे। जास्त वेळ ठेवलं तर पीठ पातळ होतं। आता एक पिठाचा गोळा घ्यायचा, पोळपाटावर एक सुती कापड ओलं करून घ्यायचंय। तर थालीपीठ थापण्याच्या आधी पाणी आपल्याला या कापडाला लावून ओलं करायचंय। यावर आता पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने थापायचं आणि पसरवून घ्यायचं। खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही, असं हे थालीपीठ थापायचंय। पीठ हाताला चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा। मध्यम आकाराचं थालीपीठ थापून झालं की याला आता अशा प्रकारे होल करून घ्यायचे। आता गॅसवर तव्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचा। आता हलक्या हाताने आपल्याला सुती कापड पोळपाटावरून उचलून तव्यावर पालथं टाकायचं। थोडासा पाण्याचा हात वरच्या बाजूने लावायचा आणि अलगद कपडा काढून घ्यायचा। आता वरच्या बाजूने थालीपीठाला भरपूर तेल लावून घ्यायचं। वरच्या बाजूने थालीपीठ कोरडं झालं की याला आपल्याला पलटवून घ्यायचं। आता दुसऱ्या बाजूने पण थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं। दोनही बाजूंनी थालीपीठ छान खमंग असं भाजलं गेलंय। आता याला काढून घ्यायचंय। भाजणी न करता घरातल्या उपलब्ध साहित्यात खमंग असं हे थालीपीठ आपलं तयार झालं। नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर मंडळी, नाश्त्याचे हे 4 प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।